गुड आफ्टरनून. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता. अ, त्याच्यामुळे वेळ लागला. जर का तुम्ही टेक्सीड पेजवरती असाल, तर आपण सुरू करू शकतो. ओके. सो काजल कदम कमेंट आली आहे. गुड आफ्टरनून सर. ओके, व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती जण बघतायत आत्ता? मला फक्त कमेंट सांगून कळवा की तुम्ही आहात आणि ऐकू येत आहे तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. व्हेरी गुड. शुभम, गुड आफ्टरनून. ओके. सो मी सुरू करतो. आज थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे उशीर झाला. त्याच्याबद्दल सॉरी पहिल्यांदा. पण आता टेक्नॉलॉजी असल्यानंतर असं थोडंफार होतं. सो आपला आजचा विषय मागचे 3 जे सेशन्स होते, त्या सेशनमध्ये आपण IT मधले जॉब्स आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कशी करिअर करता येईल हा फोकस आपला मागच्या सेशनमध्ये होता. आणि आपण मागच्या सेशनमध्ये काय केलं होतं की अख्खी जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ती 3 महत्वाच्या तुकड्यांमध्ये विभागली होती. म्हणजे कशी? एक डेव्हलपमेंट, दुसरं टेस्टिंग आणि तिसरं डिप्लॉयमेंट, असे आपण भाग केले होते. सो प्रश्न असा आहे की डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट हे तिन्ही भाग महत्वाचे आहेत. पण ज्या वेळेला आपण डेव्हलपर म्हणून आपला इंटरेस्ट असतो, मला स्पेशलायझेशन करायचं असतं त्याच्यामध्ये, तर त्यावेळेला असं होतं की मी माझा फोकस हा डेव्हलपमेंटकडे असतो, माझा ओढा तिकडे असतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दुसरी काही स्किल्स जी खरंच खूप गरजेची असतात पण ती निग्लेक्ट करतो. तर आज आपण अशा 3 स्किल्स मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे आणि अजून 3 स्किल्स पुढच्या सेशनमध्ये सांगेन, जी अतिशय महत्वाची आहेत. आणि ती म्हणजे तसं बघायला गेलं तर डेव्हलपर, टेस्टर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर म्हणजे सिस्टीम ऍडमिन म्हणजे IT मधल्या काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक माणसाला या स्किलची माहिती असायला हवी. फक्त मुद्दा असा आहे की त्याची लेवल काय. म्हणजे डेव्हलपरला प्रोग्रामिंग यायला पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे त्याला लिहिता आला पाहिजे प्रोग्राम, हे मागच्या वेळेला आपण डिस्कस केलं होतं. तसं जे लोक प्रोग्राम टेस्ट करतात त्यांना प्रोग्राम टेस्ट करता आला पाहिजे, बरोबर आहे. पण प्रोग्राम अगदी लिहिता नाही आला नवीन, तरी लिहिलेला प्रोग्राम वाचता यायला पाहिजे. किंवा जे सिस्टीम इंजिनियर आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर आहेत, त्यांना थोडंफार स्क्रिप्टिंग तरी करता आलं पाहिजे, हे आपण पाहिलंय. सो आज आपण या सेशनमध्ये डेव्हलपर फोकस्ड विचार करणार आहोत आणि असा विचार करणार आहोत की ओके, मला जर सगळ्यात जास्त डिमांड असलेला डेव्हलपर बनायचं आहे, म्हणजे मी इंटरव्ह्यूला गेल्यावर कंपनीने मला सिलेक्टच केलं पाहिजे, तर 2 भाग आहेत त्याच्यात. एक, माझे टेक्निकल स्किल्स काय असायला हवेत आणि मग मी काय इंटरव्ह्यू मध्ये कशी उत्तर द्यायची, असे दोन्ही भाग ऍक्च्युली जोडून येतात. सो आपण त्या पद्धतीचे किंवा याच्याशी रिलेटेड असे 3 स्किल मी तुम्हाला सांगणार आहे. सो मला सांगा, आत्ता जगामध्ये पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस कुठल्या कुठल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत? मला कमेंटमध्ये सांगा की जगात सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात पॉप्युलर लँग्वेजेस कुठल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत. कारण काय आहे, जर का पॉप्युलर लँग्वेजेसचा आपण अभ्यास केला तर जास्त कंपन्या वापरतील, त्या डेव्हलपरमध्ये पॉप्युलर असतील लँग्वेजेस, त्याच्यामुळे आपल्याला जॉब मिळणंही सोपं जाईल. आणि त्याच्यामध्ये बरीच सारी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स डेव्हलप होत असल्यामुळे आपल्या डिफरन्शिएटर असं आपण जे बोललो होतो मागच्या वेळेला की माझं वेगळेपण, माझं अजून प्रभुत्व आहे कौशल्यावरती, ते मला सांगता येईल. ओके. शुभम क्षीरसागर म्हणतोय पायथन, जावा, कोटलीन. ओके, व्हेरी गुड. बराच अपडेटेड आहे. इव्हन बऱ्याच लोकांना कोटलीन लँग्वेज माहिती नसावी असं मला वाटत होतं, पण छान शुभम. शुभमनी उत्तर दिलंय पायथन, जावा आणि कोटलीन. ठीक आहे, अजून कुणाला काही उत्तर द्यायचंय? मी 2 मिनिट थांबतो,
कारण कमेंट्स थोड्या स्लो येत आहेत. गो लँग्वेज, ओके. व्हेरी गुड. जावा दोनदा रिपीट झालंय. छान. ओके. सो जर का तुम्ही थोडंसं अवेअर राहिला, म्हणजे इंटरनेटवरती आपण बऱ्याच वेळा गुगल करतो, बऱ्याच गोष्टी वाचतो, बऱ्याच गोष्टी एंटरटेन म्हणून पण बघतो. तर तुम्हाला काही गोष्टी अशा बघायच्या आहेत की फॉर एक्झाम्पल हे मी कुठे बघू, तर तुम्ही जर का गुगलवरती सर्च मारलात मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस, तुम्हाला पटकन लिस्ट मिळून जाईल. सो अशी एक कम्युनिटी आहे ज्याला आपण म्हणजे जी बरीच फेमस साईट आहे स्टॅक ओव्हरफ्लो फॉर एक्झाम्पल. जर त्यांच्या लिस्टमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांच्या लिस्टमध्ये ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस महत्वाच्या आहेत किंवा पॉप्युलर आहेत डेव्हलपर्समध्ये, त्या कुठल्या आहेत, तर जावा स्क्रिप्ट आहे पहिल्या नंबरवरती, मग HTML CSS आहे, मग सिक्वेल आहे SQL, त्याच्यानंतर पायथन आहे जे तुमच्यापैकी काही जणांनी म्हटलंय, जावा आहे, त्याच्यानंतर अजून महत्वाचा मुद्दा स्क्रिप्टिंग म्हणजे शेल स्क्रिप्ट किंवा बॅश स्क्रिप्ट हे त्याच्यानंतरच्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर C# आहे, PHP आहे आणि C++ आहे. मी एक साधारण पहिले 7-8 जे लँग्वेजेसची नावं आहेत ती सांगितली. म्हणजे बाकीच्या लँग्वेजेसना महत्व कमी आहे का नाही, पण पहिल्या 10 कुठल्या आहेत तर या आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर डेव्हलपर बनायचं असेल तर आपल्याला यातल्या काही लँग्वेजेस आल्या पाहिजेत. हा महत्वाचा प्रश्न. आता बऱ्याच वेळेला आपण जेव्हा लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करतो, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिलं इथे जावा लिहिलंय, कुणीतरी पायथन लिहिलंय, तर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जावामध्ये फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला मास्टरी करायची, कारण जावामध्ये मला करिअर करायचं आहे प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून घेऊन, तर मास्टरी करण्यासाठी मी किती प्रोग्राम लिहायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही किती प्रोग्राम्स लिहिले आतापर्यंत? सो हाऊ मेनी प्रोग्राम्स यू हॅव written until now? ओके. तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जी आवडती आहे, फेवरेट आहे तुमची, किती प्रोग्राम्स लिहिलेत? म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक म्हणजे फॉर एक्झाम्पल जावा आपल्याला बी मध्ये असतं, जावा आपल्याला कुठल्या तरी टीच्या वर्षाला असतं, BSc मध्ये असतं, आणि त्यावेळेला साधारणपणे आपण काय करतो, एक प्रोग्रामिंग लॅब असते आणि त्याच्यात साधारणपणे आपल्याला 10 किंवा 12 असाइनमेंट्स असतात. तर 10-12 असाइनमेंटच्या वरती आपलं ना सी प्रोग्रामिंग असतं, ना C++ असतं, ना जावा असतं, ना पायथन असतं. सो फक्त करिक्युलम मध्ये मला दिलंय म्हणून मी तेवढंच करणार. हा जो काही प्रकार आहे तो फक्त थोडासा विचार करण्यासारखा आहे. कारण जर का तुम्हाला प्रोग्रामिंग लिहायचं आहे तर प्रोग्रामिंग तुम्हाला आता किती वर्ष शिकायचं आहे त्याच्यानंतर, किंवा किती वर्ष तुम्ही वापरणार आहे प्रोग्रामिंग? खूप वर्ष वापरणार आहे. आणि तुम्ही 10 असाइनमेंट करायला तुम्हाला वेळ किती लागतो? सो तुम्ही 10 तास घालवले, 12 तास घालवले, 20 तास घालवले, तर तुमचे एफर्ट्स जे आहेत प्रोग्रामिंग करण्याचे. ओके, शुभम म्हणतोय सर आय नेव्हर काउंट बट आय प्रॅक्टिस ऑन हॅकर रँक. ओके, गुड. सो म्हणजे मला असं होतं की काउंट नाही केला बरोबर, पण तुम्ही किती केले, 100 केले, 200 केले, तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही फक्त 10 प्रोग्राम केले आणि तुमचं प्रोग्रामिंग संपलं तिथे, तर आपल्याला फक्त करिक्युलम मध्ये प्रोग्राम आहे म्हणून करायचं नाहीये, तर आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये खूप काहीतरी करिअर करायचं आहे, म्हणून आपल्याला ती प्रोग्रामिंग लँग्वेज चांगली आली पाहिजे, म्हणून आपण ते करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण जावाचं एक्झाम्पल घेऊया. तर ज्या वेळेला मी रिक्रुटरशी बोललोय आतापर्यंत, 2 ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रश्न असतात. एक म्हणजे काही वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रोग्राम लिहायला सांगितला जातो, किंवा काही वेळेला सिलेक्शन टेस्टमध्ये, त्या टेस्टमध्येच आधी C++ म्हणा किंवा जावा याचे आयदर प्रोग्राम रिलेटेड प्रश्न असतात किंवा प्रोग्राम ऍक्च्युअली लिहायला सांगितलेला असतो. तर एक्स्ट्रीम केसमध्ये काही कंपन्या तर अख्खा प्रोग्राम तुम्हाला 3 तासाचा लिहायला सांगतात. पण जनरली काही प्रमाणात प्रोग्रामिंगचे प्रश्न असतातच. सो आता मला तयारी करायची असेल तर प्रत्येक वेळेला रिक्रुटर्सचं म्हणणं काय होतं की ज्या वेळेला आम्ही इंटरव्ह्यू घेतो त्या वेळेला मुलांना प्रश्न विचारला की फॉर एक्झाम्पल बाबा JDBC काय आहे असा प्रश्न विचारला. तर JDBC म्हणजे काय? जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. म्हणजे मी जावामध्ये समजा जर डेटाबेस ऍक्सेस मला करायचा असेल, ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही डेव्हलपर होणार आहेत त्यामुळे, सो जर का मला JDBC माहिती असेल तर विचारला प्रश्न, ओके JDBC काय आहे सांग,
तो मुलगा खूप छान सांगतो, जेडीबीसी असतं, जेडीबीसी ड्रायव्हर असतो, मग असं करतात तसं करतात, मग तो लोड होतो, मग असं कॉल करतो. ओके, छान. पुढचा प्रश्न मग इंटरव्ह्यूअर वाटतं ओके याला काहीतरी येत आहे. मग तो पुढचा प्रश्न विचारतो, ओके छान, ही माझ्याकडे एक एसक्यूएल ची क्वेरी आहे आणि मला या टेबलमधनं हा डेटा ऍक्सेस करायचा आहे. सो ती क्वेरी लिही पहिल्यांदा, आणि ती क्वेरी लिहून झाली की जेडीपीसीचे एक 2 ओळी लिही तिथे प्रोग्रामिंगच्या, आणि मला सांग, लिहून दाखव. कागदावरती दाखव किंवा प्रोग्रामिंग मध्ये, आता इंटरव्ह्यू मध्ये असेल तर कागदावर लिहून दाखव. मग तुम्ही म्हणता अरे आता ते मला समोर प्रोग्रामिंग नाहीये, हेल्प अवेलेबल नाहीये, मग मी प्रोग्राम कसा लिहायचा? तो म्हणतो ठीक आहे, तुम्हाला जनरल प्रोग्रामिंग म्हणजे तुला काय एपीआय म्हणजे त्या फंक्शनचं नाव थोडंसं चुकेल पण हरकत नाही, पण तुला माहिती आहेत ना स्टेप्स, मला सांग. बऱ्याच वेळा काय होतं, आणि मीही पाहिलंय बऱ्याच वेळा प्रश्न विचारल्यानंतर, त्या 4 स्टेप्स असतात त्या आयदर आपण विसरतो किंवा आपल्याला त्या लिहिताच येत नाहीत. याचं कारण असं आहे की आपण त्याची प्रॅक्टिसच केलेली नसते. सो आपल्याला काय करायला पाहिजे, जर का आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये, सिलेक्शन टेस्ट मध्ये आपल्याला चांगला डेव्हलपर व्हायचा आहे, तर पहिलं प्रिन्सिपल, प्रोग्रॅमिंग लँग्वेजची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेजची प्रॅक्टिस कशी करायची ह्याचे मी तुम्हाला एक 2-3 ठळक मुद्दे सांगतो त्याच्याविषयी, ज्याच्यामुळे तुम्हाला बरेच सारे इंटरव्ह्यू मधले प्रश्न सोडवता येतील किंवा तुमची तयारी चांगली होईल आणि तुम्हाला इव्हन करिअरमध्ये चांगलं प्रोग्रॅमिंग करता येईल. सो मुद्दा असा आहे की प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, आता जावा मी घेतलं तर जावाचे काय काय भाग येतो, तुम्ही काय काय शिकता हे तुम्हाला माहिती आहे. तर जावामध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यानंतर फंक्शन ओव्हरलोडिंग आहे, फंक्शन ओव्हर रायडिंग आहे, जेडीबीसी आहे, एसक्यूएल आहे, त्याच्यानंतर तुम्ही समजा त्याच्यामध्ये सोर्ट प्रोसिजरचा कॉल कसा करायचा हे माहिती आहे, किंवा आता मी थोडंसं वेब पेज डेव्हलपमेंटकडे गेलो जावामध्ये, सर्वलेट जेएसपी तुम्ही केलं असेल तर त्याच्यातलं मी काय करतो, ठीक आहे मला थोडंफार माहिती आहे, तर एक पेज आहे, त्या पेज वरून दुसऱ्या पेजला रिडायरेक्ट कसं करता येतं, एखाद्या पेज वरून डेटाबेस ऍक्सेस कसा करता येतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर होतं काय, आपल्याला मोठा प्रोग्राम लिहायची गरज नाही, या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या व्यवस्थितपणे, तर आपल्याला जावामध्ये नक्की कुठले कुठले एपीआय आहेत, म्हणजे जावामध्ये हजारोनी एपीआय आहेत. म्हणजे असं तुम्ही विचार केलात ना, तर आपण म्हणजे आता मी 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे मला, मी या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये साधारण एक 10% जावाचे एपीआय पाहिले असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी. सो 90% एपीआय आपल्याला वापरायला लागतच नाहीये. सो त्यामुळे तुम्हाला 5-6% एपीआय जर येत असले, एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामर्स इंटरफेस, ज्या लायब्ररीज आहेत त्या आपल्याला वापरता येऊ शकतात. सो ज्या लायब्ररीज आपल्याला वापरता येऊ शकतात असं आहे, तर आपण त्याची प्रॅक्टिस का नाही करायची? कारण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली जाऊन प्रोजेक्टमध्ये करणारे काम, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, तेव्हा काय असतं की अख्खं जे प्रोग्रॅमिंग मध्ये तुम्ही वापरणार आहे ते काय करणार आहे, तुम्ही याच विषयी छोटे छोटे तुकडे करणार आहे. तुम्ही काय करणार आहे, एखादा सर्च करणार आहे, एखाद्या डेटाबेसमध्ये अपडेट करणार आहे, एखादी गोष्ट डिलीट करणार आहे, एखाद्या गोष्टीवरती कॅल्क्युलेशन करणार आहे. सो हे सगळं जर तुम्ही छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल काम करायला सोपं जाईल. सो पहिला मुद्दा काय, त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजची जेवढी फीचर्स आहेत म्हणजे इनहेरिटन्स आहेत, ते सगळी फीचर्स आपल्याला सांगता आली पाहिजे. तुम्ही जावा केलं ना, मग छान, मग इनहेरिटन्स लिहून दाखवा बघू प्रोग्रॅमिंग मध्ये, असं कोणी विचारलं तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. आणि तशी तयारी आपण जनरली करत नाही. सो दुसरा भाग, डेटा स्ट्रक्चर्स. आता बरेच जण डेटा स्ट्रक्चर्सला घाबरतात, बरोबर आहे? तुमच्यापैकी सांगा मला किती जणांनी डेटा स्ट्रक्चर्स वरती आनंदाने काम केलं, म्हणजे आपल्याला आवडतं डेटा स्ट्रक्चर्स. साहिल राऊत, ओके, आय एम बिट कन्फ्युज्ड अबाउट माय करियर. ओके साहिल, साहिल, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं कमेंट्समध्ये जेव्हा येतील तेव्हा मी जर समजा माझ्या प्रोग्राममध्ये देऊ शकलो नाही, कारण थोडा रिलेव्हन्स वेगळा असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याच्यानंतर उत्तर देईन. आणि समजा तुम्हाला अजून प्रश्न असतील तर तुम्ही टेक्सिडच्या वेबसाईटवरती जाऊ शकता, तिथे करिअर डॅश ऍडवाइस म्हणून पेज आहे, जे मी कमेंटमध्ये ऑलरेडी टाकलंय फेसबुकवरती. या सेशनच्या नंतरही मी ते पेजची लिंक टाकेन, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, तिथे एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरा, आणि त्या फॉर्म भरल्यामध्ये तिथे डिटेल्स आहेत, आणि तिथे इव्हन तुमची क्वेरी तुम्ही लिहू शकता, आणि त्याच्यावरती तुम्ही लिंकवरती क्लिक केलं तर ते डायरेक्टली माझ्या इनबॉक्समध्ये लँड होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी उत्तर देऊ शकेन. ओके, साहिल राऊत म्हणतोय की मी ऑलरेडी केलंय, खूप छान, मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये व्यवस्थितपणे उत्तर पाठवीन त्याचं, आणि मग आपल्याला ईमेलवरती अजून डिटेलमध्ये कम्युनिकेशन करता येईल. ओके, सो कमिंग बॅक, सो तुम्हाला
आतापर्यंत डेटा स्ट्रक्चर आवडणारे लोक खूपच कमी दिसलेत मला. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की डेटा स्ट्रक्चर कन्फ्युजिंग वाटतं. तर डेटा स्ट्रक्चरमध्ये काय असतं, म्हणजे इव्हन तुम्ही कम्प्युटरमध्ये डेव्हलपर असाल किंवा नसाल, किंवा कुठल्याही प्रकारे ज्या वेळेला तुम्ही प्रोग्राम करता तेव्हा तो डेटा तुम्हाला विशिष्ट प्रकारे स्टोअर करायला लागतो. म्हणून कम्प्युटर सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम नावाचा सब्जेक्ट असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, तेही आपण फक्त परीक्षेत पास होण्यासाठी वापरतो. त्याचं कारण बऱ्याच वेळेला असं असतं की ते अवघड नसतं, पण ती जी कॉन्सेप्ट आहे ना, ती कॉन्सेप्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांचा संबंध कसा आहे ना, हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं, किंवा अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते सांगितलं जात नाही. आता ते कसं हे मी तुम्हाला सांगतो. त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये एक ट्री नावाची कॉन्सेप्ट आहे आणि जी बऱ्याच वेळेला वापरली जाते आणि ती बरीच अवघड आहे असं लोकांचं म्हणणं असतं. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो आणि मग कनेक्शन सांगतो. तर कम्प्युटर सायन्सची मुलं जी असतात ती काय करतात, ती ट्री शिकतात. मग त्यात बायनरी ट्री असतं, ग्राफ असतं, लिंक लिस्ट असतं, हे सगळे आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये शिकतो. त्याच्यानंतर काय होतं, अरे मी कशाला शिकलो हेच मला कळत नाही बऱ्याच वेळेला. आणि त्याच्यानंतर कुणी मला हे सांगत नाही, अरे बाबा हे मी शिकलोय, हे कुठे वापरतात. जर का मला कुणी हे सांगितलं ना ते कुठे वापरतात, तर माझी शिकण्याचा इंटरेस्ट जो आहे, माझा एन्थुसियाझम आहे तो खूप वाढेल. कसं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. आता बघा, माझ्याकडे एक, हे दिसतंय सगळ्यांना, माझ्याकडे एक ग्राफ आहे. हा जो ग्राफ आहे हे काय आहे, तर ज्यांना ट्री कळतं किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये शिकलेत त्यांना माहिती आहे हे वेगवेगळे नोड्स आहेत. हे म्हणजे ए टी एम, हे जे सगळे मी दाखवतोय हे सगळे नोड्स आहेत आणि हे नेटवर्क आहे. आणि ह्या ज्या सगळ्या मध्ये लाईन्स काढल्या आहेत ते लिंक आहेत त्याच्या. सो ज्या वेळेला मी कम्प्युटर सायन्स मध्ये शिकतो, तर जे कोणी शिकलेत कम्प्युटर सायन्स ते असं शिकतात की हे जर काय मी केलं, असं माझं कनेक्टेड नेटवर्क आहे आणि मला ए पासून बी पर्यंत जायचंय, मला ए पासून बी पर्यंत जायचंय. तर ए पासून बी पर्यंत म्हणजे बघा मला असं जायचंय, हा ए आहे आणि हा ए आहे आणि हा बी आहे, मला असं ए पासून बी पर्यंत जायचंय. तर ए पासून बी पर्यंत जायचा सगळ्यात शॉर्टेस्ट मार्ग कुठला, म्हणून एक शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम नावाचा एक अल्गोरिदम आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये. तर गंमत अशी आहे की हा अल्गोरिदम काय करतो, तो शोधून काढतो असं. आणि जेव्हा तो शोधून काढतो, तर तेव्हा आता मी तुम्हाला जो लाल कलरने इथे दाखवलाय हा शॉर्टेस्ट पाथ फॉर एक्झाम्पल त्याच्यातनं मिळाला. ते हे पण शिकतोय कसलं बोरिंग आहे. याचा उपयोग काय, तर कुणीतरी असं होतं की मी म्हणतो नाही नाही मी नेटवर्किंगचा कोर्स करतो आणि मी सीसीएनए शिकलो किंवा टीसीपी/आयपी शिकलो. असं जेव्हा तो मुलगा येतो आणि तो सांगतो तो कसं काय असतं माहितीये का, मी आता हे तुम्ही बघितलं असेल तर मी एक खूप भारी प्रोटोकॉल शिकलोय आणि त्या प्रोटोकॉलचं नाव काय तुम्हाला सांगतो तो, तर मी तो लिहितो कमेंट मध्ये. त्या प्रोटोकॉलचं नाव आहे RIP. रिप नावाचा एक मोठा प्रोटोकॉल आहे आणि तो खूप भारी आहे. आणि मग ते असं राउटिंग करतो, ते इंटरनेटचे राउटर असे असतात. आणि RIP म्हणजे राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल. हा मला खूप भारी शिकवला आणि तुम्हाला वाटतं अरे बापरे, हा राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल काहीतरी भारी आणि मला येत नाहीये आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर मी काय करू. आता गंमत बघा, याच्यामध्ये डिस्कनेक्शन असं आहे की पहिल्यांदा तुम्ही शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम जे शिकता ते शिकत नाही नीट, किंवा वाचलेलं विसरून जातो आपण. सो जर का तुम्हाला मी कनेक्शन सांगितलं तर इट विल बी सो इंटरेस्टिंग की शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम जो आहे तो शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदमच मॉडिफाईड व्हर्जन जे आहे त्याला म्हणतात ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट किंवा OSPF. ते म्हणतात OSPF, ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट. सो ज्या वेळेला मी ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट असं म्हणतो त्यावेळेला असं होतं की ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट मध्ये हा जो शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम आहे डेक्स्ट्राचा तोच वापरला आहे आणि त्याचंच एक व्हर्जन म्हणजे राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल आहे. म्हणजे राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल किंवा RIP हा जो प्रोटोकॉल आहे तो तुम्हाला माहितीये का, बिलकुल माहिती आहे. प्रश्न काय आहे, आपण डेटा स्ट्रक्चर्स आणि प्रोग्रामिंग लँग्वेज हे आपण वेगवेगळं शिकलो आणि त्याच्यामुळे त्यांचा संबंध आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन एवढं भारी आहे आपल्याला माहिती नाहीये. हे TCP/IP ज्या प्रोटोकॉलवर चालतं, हार्ट ऑफ TCP/IP असं आपण म्हणू जरी त्याला, तर RIP हा प्रोटोकॉल आहे किंवा साधारणपणे जे प्रोटोकॉल आहेत राउटिंगचे ते साधारणपणे असेच आहेत.
सो जर का मला शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम कळला तर हे मला कळणं सोपं जाईल. आपल्याला काय करायला पाहिजे, दुसरा महत्वाचा मुद्दा, डेटा स्ट्रक्चर्स समजून घेतले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण अल्गोरिदम्स स्टडी केले पाहिजेत. म्हणजे समजा तुम्ही अगदी कम्प्युटर सायन्स शिकला नाही तरी सुद्धा डेटा स्ट्रक्चर समजा तुम्हाला आवडत नसेल, अवघड जात आहे, पण ऍटलिस्ट वाचा, त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. कारण ज्या वेळेला तुम्ही कुठलाही प्रोग्राम लिहिता आणि प्रॉब्लेम्स येतात तर डेटा स्ट्रक्चरच तुम्हाला हेल्प करेल या सगळ्यामध्ये. सो पहिलं प्रिन्सिपल जे मी इलॅबोरेट केलं आतापर्यंत, जस्ट रिकॅप करतो मी काय बोललो. प्रोग्रामर म्हणून मला चांगलं व्हायचं असेल तर डेक्स्ट्राज अल्गोरिदम, बरोबर शुभमनी लिहिलंय, तर डेक्स्ट्रा शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम जो कम्प्युटर सायन्स मध्ये शिकला जातो, किंवा तुम्ही पण इंटरनेटवरती सर्च मारा, कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी नसलात तरी सुद्धा, पण ते शिका. प्रश्न कसा आहे, जर तुम्हाला डेक्स्ट्राचा अल्गोरिदम कळला शॉर्टेस्ट पाथ काय आहे तर तुम्हाला राउटिंग कसं होतं हे काय अतिशय सोपं जाईल. मग त्यामुळे तुम्ही डेव्हलपर आहात का इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर आहात हा काहीच प्रॉब्लेम नाही. उद्या कारण तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि तुम्हाला राउटिंग अल्गोरिदम मॉडिफाय करायचा आहे किंवा असं काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कामाला येणार आहे. आणि अजून खूप महत्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्हाला मोठ्या प्रॉडक्ट कंपनीमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट, गुगल किंवा अशा एमएनसीज मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या काही इंटरव्ह्यूचा सगळ्यात महत्वाचा भाग डेटा स्ट्रक्चर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण डेटा स्ट्रक्चर इग्नोर करतो, पण डेटा स्ट्रक्चर इग्नोर केलं तरी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं डेटा स्ट्रक्चर वाचा, प्रोग्रॅमिंगच्या कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवढं प्रोग्रॅमिंग त्याच्याशी रिलेटेड कराल त्याच्याने तुमचं प्रोग्रॅमिंग पण चांगलं होईल आणि तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये अतिशय चांगली उत्तरं पण देऊ शकता. सो हे होतं माझं पहिलं प्रिन्सिपल. काय करायचं, डेटा स्ट्रक्चर शिकायचं आणि त्याच्याबरोबरीने प्रोग्रॅमिंग लँग्वेज पण आपली चांगली करायची. प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये जे फीचर्स आहेत वेगवेगळे, त्या फीचर्सचे छोटे छोटे एक 4 ओळी 2 ओळी असे छोटे प्रोग्राम लिहून ते स्टडी करायचे, त्याच्यात व्हेरिएशन करून बघायचं आणि तो प्रोग्राम कसा चालतोय समजून घ्यायचं. एवढं तुम्ही केलं तर असे तुमचे एक 100-200 प्रोग्राम आरामात छोटे छोटे 4-4 ओळीचे तयार होऊ शकतात. पण हे 4-4 ओळींचे प्रोग्राम जर तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधी बघून गेलात तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये दोन्ही ठिकाणी त्याचा खूप चांगला फायदा होतो. सो ह्याच्यावरती कोणाला काही प्रश्न आहेत, याच्यावरती काही प्रश्न असतील तर मला सांगा. मी 2 मिनिटं थांबतो, जर कमेंट्स असतील तर मला सांगा. ओके, डेक्स्ट्राचा अल्गोरिदम बऱ्याच 2-3 जणांना माहिती आहे, कमेंटमध्ये लिहिलंय त्यांनी, व्हेरी गुड. सो तुम्हाला डेक्स्ट्राचा अल्गोरिदम येत असेल तर फारच छान. सो डेटा स्ट्रक्चर्स जावामध्ये पण करता येतात, C++ मध्ये करता येतात, किंवा जर तुम्ही तुम्हाला अगदी सोपं सांगतो, जावामध्ये कलेक्शन फ्रेमवर्क आहे किंवा C++ मध्ये STL आहे, स्टँडर्ड टेम्पलेट लायब्ररी. सो हे जर तुम्ही बघितलं तर हे काय आहे, म्हणजे जावा मधलं जे कलेक्शन फ्रेमवर्क आहे, लिहितो कमेंट मध्ये म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. कलेक्शन फ्रेमवर्क म्हणजे लायब्ररी आहे जी आपण वापरतो, त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चरचं इम्प्लिमेंटेशन आहे. त्यामुळे मला प्रोग्राम लिहिता नाही आला फॉर एक्झाम्पल, म्हणजे डेव्हलपर म्हणून तुम्हाला लिहिता यायलाच पाहिजे डेटा स्ट्रक्चरचा प्रोग्राम, पण समजा काही कारणाने मला येत नाहीये, तर महत्वाची पहिली स्टेप काय, तर मला ते डेटा स्ट्रक्चर चालतं कसं कळलं पाहिजे आणि ते कुठे वापरायचं कळलं पाहिजे. तर जावाने तुम्हाला ते रेडीमेड लिहून दिलंय, तुम्हाला सेट पाहिजे का हा घ्या, लिंक लिस्ट पाहिजे का हा घ्या, हॅशमॅप पाहिजे का हा घ्या, लिहिलेला आहे ऑलरेडी. पण तो चालतो कसा हे जर मला कळलं नसेल तर मला ते कळायला मात्र नक्की प्रॉब्लेम होईल. म्हणून माझी सिन्सिअर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ज्यांना प्रोग्रॅमिंग करायचंय किंवा आयटीत यायचंय, कारण प्रोग्रॅमिंग हा एक पार्ट होणारच आहे आयटीचा हळूहळू, तर तुम्हाला प्रोग्रॅमिंग जर करायचं असेल, मला म्हणजे सगळ्या जॉब्स मध्ये प्रोग्रॅमिंग थोडं थोडं यायला लागणार आहे, आयदर वाचायला लिहायला काहीतरी करायला लागेल, कारण ऑटोमेशन इज एव्हरीवेअर, हे आपण आधी डिस्कस केलं. सो महत्वाचा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की प्रोग्रॅमिंगची प्रॅक्टिस आणि डेटा स्ट्रक्चरचा अवेअरनेस किंवा नॉलेज आणि ते कुठे वापरायचं हे मला कळलं पाहिजे. सो हे माझं पहिलं प्रिन्सिपल, हे आपल्याला साधारणपणे माहिती आहे, आपण ऐकलंय. तर दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, दुसरं प्रिन्सिपल जे खूप इम्पॉर्टंट आहे. पण असं होऊ शकतं की कदाचित इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही, पण जर का तुम्हाला मी आता जे सांगणार आहे ते येत नसेल तर तुम्ही डेव्हलपर म्हणून कामच करू शकणार नाही. रादर डेव्हलपर का, इव्हन टेस्टर, इन्फ्रा ऍडमिन सगळ्यांना हे लागतं. अशी कुठली गोष्ट आहे, मी इथे एक शब्द टाईप करतो,
मला तुम्ही सांगा तुम्हाला माहिती आहे का हे, म्हणजे येस नो म्हणून सांगा फक्त. तो जो टेक्निकल शब्द आहे त्याला म्हणतात सोर्स कंट्रोल. मला फक्त येस नो म्हणून सांगा की तुम्हाला सोर्स कंट्रोल म्हणजे काय हे माहिती आहे. सोर्स कंट्रोलला वेगवेगळे शब्द आहेत. जर का तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकला असाल तर तुम्ही सोर्स कंट्रोल मध्ये असं म्हणू शकता की ओके मला व्हर्जन मॅनेजमेंट माहिती आहे, मला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट माहिती आहे. सो आपण कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, व्हर्जन मॅनेजमेंट किंवा सोर्स कंट्रोल साधारणपणे एकाच कॉन्टेक्स्ट मध्ये वापरले जाणारे शब्द. थोडा थोडा फरक आहे त्याच्यामध्ये, पण सगळे रिफर तेच करतात. सो सांगा मला तुम्हाला हे माहिती आहे का, शिकलाय, कसं करायचं माहिती आहे, एखादं त्याच्याविषयी काहीतरी तुम्हाला माहिती असेल टूल. ओके, साहिल म्हणतोय नो, रंजन म्हणतोय नो. ओके, नो प्रॉब्लेम. तर जर का तुम्हाला म्हणजे महत्वाची गोष्ट आयटी मध्ये जायचं असेल, डेव्हलपर बनायचं असेल, आता माहिती नाही हरकत नाही, मी सांगतो. तर पहिले समजून घ्या सोर्स कंट्रोल म्हणजे काय. ओके, आणि त्या सोर्स कंट्रोलची गरज काय असते. तर हे समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, डेव्हलपर म्हणून तुम्ही जेव्हा जॉईन होता ना कुठल्याही कंपनीत, तेव्हा तो डेव्हलपर ना नक्की काय करतो. ओके, डेव्हलपर म्हणून नक्की काय करतो रोज हे तुम्हाला बघायची गरज आहे. आणि एक लक्षात ठेवा, प्लीज अंडरस्टँड, लिसन व्हेरी केअरफुली. मी जे काय तुम्हाला सांगणार आहे सोर्स कंट्रोल आणि व्हर्जन मॅनेजमेंट जर का तुम्हाला कळलं नाही, यू कॅन नॉट वर्क ऍज अ डेव्हलपर. रादर ही बेसिक गोष्ट आहे, बेसिक हायजीन आहे. म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता यायला पाहिजे असं आपण म्हणतो नोकरी मिळण्यासाठी. तर सुयोगला येस, सुयोग युएस म्हणतोय, चांगली गोष्ट आहे. तर इतकं महत्वाचं आहे ते की तुम्हाला जसं लिहिता वाचता यायला पाहिजे, इंग्रजी बोलता यायला पाहिजे कंपनीमध्ये काम करायचं असेल, तसं तुम्हाला सोर्स कंट्रोल किंवा व्हर्जन मॅनेजमेंट म्हणजे काय हे माहितीच पाहिजे आणि ते वापरता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला ते करायचा चान्स असतो. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्याचं करू शकता फायनल इयरच्या, पण आपण काय करतो, आपल्या तेवढं त्याचं महत्व कळत नाही, कोणी सांगत नाही म्हणून आपण करायला जात नाही. प्लीज सिन्सिअर रिक्वेस्ट, तुम्ही जर का प्रोजेक्ट करत असाल फायनल इयरचा किंवा कुठलाही प्रोजेक्ट करत असाल तर त्याच्यामध्ये व्हर्जन मॅनेजमेंट आणि सोर्स कंट्रोलची प्रॅक्टिस नक्की करा. सो पहिल्यांदा आपण समजून घेऊया सोर्स कंट्रोल म्हणजे नक्की काय भानगड आहे. आता डेव्हलपर ज्या वेळेला डेव्हलपर म्हणून तुम्ही कंपनीत जाता तेव्हा कसं असतं, कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला कोणतरी सिनियर टीम मध्ये जाता. तुम्ही त्या टीम मध्ये गेल्यावर तो माणूस म्हणतो ओके ठीक आहे, आता तू या प्रोजेक्टवरती काम करणार आहेस, प्रोजेक्टवरती तुला घेतलं, ठीक आहे, तर तू काम करायला जातोस, मी तुला नॉलेज शेअरिंग सेशन देतो. म्हणजे तो काय करतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो की बाबा रे हे अशी अशी टेक्नॉलॉजी आहे, हे सगळं असं आहे, आणि हे जी काय रिक्वायरमेंट होती त्या प्रोजेक्टची ती तू वाच. आणि प्रोजेक्टची रिक्वायरमेंट तू वाचलीस की ती वाचून झाल्यानंतर मग तू कोडिंग करायला लाग त्या प्रोजेक्टचं. काही त्याच्यात शंका असले तर मला विचार. म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगितलं असतं की बाबा एक असा असा फॉर्म बनवायचा आहे आणि या टाईपच्या फॉर्म मध्ये मग युजर जो आहे तो एक हे भरणार आहे, त्याचं नाव भरणार आहे, मग अजून काहीतरी भरणार आहे, मग आणि काहीतरी भरणार आहे, आणि तो सबमिट करणार आहे. आणि ते सबमिट झालं की आपल्याला ते डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं. आपण अगदी साधी गोष्ट घेऊ. सो हे ज्याच्यामध्ये मांडलेलं असतं, आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या, पण आपल्याला ते नंतर कधीतरी आपण डिटेलमध्ये बोलू त्याच्याविषयी. आता मला फक्त तुम्हाला सांगायचं काय असतं, त्याला यूज केस असं म्हणतात. सो कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला यूज केस दिली जाते, ओके हे यूज केस आहे, आता ह्याचं तू कोडिंग कर. सो ती यूज केस मी बघितली, मी कोडिंग करणार, हरकत नाही. आता गंमत अशी आहे की मी कोडिंग करायला सुरुवात करतो, तर तो म्हणतो ओके एक काम कर, ह्याचा थोडासा पार्ट कोडचा मी ऑलरेडी लिहिलेला आहे, आणि तो जो पार्ट आहे ना तो त्या रिपॉझिटरी मधनं तू घे. गंमत बघा, मी गेलो, माझ्या सिनियर माणसांनी सांगितलं, ते मी वाचलं, सिनियर डेव्हलपरनी सांगितलं की तो कोड रिपॉझिटरी मध्ये आहे, तिथनं घे. माझा पहिला प्रश्न, अरे ते कोड रिपॉझिटरी म्हणजे काय आणि ते कुठे असतं. मग तो मला एका टूलचं नाव सांगतो. टूलचं नाव काय असतं, व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तो टूलचं नाव मला तो सांगतो, कंपनीमध्ये असेल एखादं तर तो सांगतो ओके आपल्याकडे TFS वापरतात, ओके आपल्याकडे TFS वापरतात, किंवा अजून आपल्याकडे काय वापरतात, तो म्हणेल SVN वापरतात. मी तुम्हाला नुसती नावं सांगतोय, आता सगळं नाही कळलं तरी चालेल, पण नावं लक्षात घ्या. SVN वापरतात. आणि याच्यामध्ये होतं काय, रिपॉझिटरीमध्ये आपल्याकडे जेवढे लोक प्रोग्रामिंग करतात ना त्या सगळ्यांचा कोड ठेवलाय. अरे मग तो ठीक आहे ना, तो डिरेक्टरीमध्ये ठेवता येतो ना, तो तिकडे कशाला ठेवायचा वेगळा आणखी, आणि त्याच्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर कशाला. तर आता गंमत बघा, मी तुम्हाला एक सिनारिओ सांगतो.
हा, नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल. मी प्रोग्रामिंग करायला बसलो. हा, आज मी प्रोग्रामिंग केलं. आता ते कुठून घ्यायचं आणि रिपॉझिटरी म्हणजे काय हे थोडंसं बाजूला ठेवू, त्याच्याकडे येतो. पहिल्यांदा गोष्ट समजून घ्या. मी डेव्हलपर आहे, मला कुठून तरी ती फाईल मिळाली. आता मला काय फाईल लिहायची? ठीक आहे बाबा, माय प्रोग्राम 1.java किंवा माय प्रोग्राम .java मी लिहिली फाईल. फाईल लिहायला सुरुवात केली, फाईल टाईप केली सगळी, मग टेस्ट केली मी, छान आहे, ओके. आणि हे मी जे कोड आहे ते इंटिग्रेशनला दिलं. इंटिग्रेशनला म्हणजे हे जे कोड आहे माझं सगळं, कारण त्याच्यामध्ये टीम मध्ये बरेच डेव्हलपर काम करतात, एक 10 डेव्हलपर काम करत असतील, त्याच्यात त्या 10 फाईलमध्ये माझी एक फाईल आहे. मग त्यांनी काय केलं, ती फाईल कंपाईल केली, सगळं मी चेक केलं होतं ते व्यवस्थित चालतं का, ओके ठीक आहे चालतंय. मग ते इंटिग्रेशनला गेलं. इंटिग्रेशनला म्हणजे काय, इंटिग्रेशनला काय करतात, ते सगळे 10 डेव्हलपरचा जो कोड आहे सगळ्या फाईल त्या एकत्र करतात आणि मग त्या क्लायंटला पाठवून देतात. मी सोपं करून सांगतोय समजायला. सो ते क्लायंटला पाठवून दिल्यानंतर आता समजा घटकावर धरून चला हे सगळं 15 एप्रिलला झालं. 15 एप्रिलला मी प्रोग्राम लिहिला 4-5 ओळींचा, तो व्यवस्थित चालला आणि पाठवून दिलं मी. आता ते टेस्टिंगकडे गेलं, तिथून क्लायंटकडे गेलं. आता सिच्युएशन अशी आहे, 1 महिना उलटला, 15 मे डेट आहे आणि माझ्याकडे काय झालं, माझ्याकडे क्लायंटनी सांगितलं की हे तुझा जो प्रोग्राम आहे ना ह्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन हवंय किंवा बग आलंय. आता गंमत बघा, ही सिच्युएशन काय आहे, मी 15 एप्रिलला प्रोग्राम लिहिला होता, एक फाईल कुठली तरी लिहिली होती. त्याच्यानंतर आता 15 मे, या अख्ख्या महिन्यामध्ये मी काय स्वस्त बसणार आहे का? नाही. मी वेगवेगळं प्रोग्रामिंग करणार, अजून माझ्या काय 10-20 फाईल क्रिएट करणार. परत मी लिहिलेल्या प्रोग्रामच्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यात मल्टिपल लोक काम करतात, त्याच्यामुळे ते पण अजून काहीतरी मॉडिफिकेशन करणार. असं करून ऍक्च्युली इथे मी लिहिलेली फाईल आणि इथे असलेली फाईल या दोघांमध्ये फरक असणार आहे. हे पटतंय सगळ्यांना? मला सांगा मी काय म्हणतोय, तुम्हाला कळतंय का? मला येस नो करून सांगा, मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतंय? म्हणजे आपण पुढे जाऊ, हे तुम्हाला सिच्युएशन कळली असेल तर. ही सिच्युएशन मी तुम्हाला चित्र पण काढून दाखवतो इथे, का बघा कशी. आणि मला सांगा तुम्हाला कळले की नाही कळले, कारण ही सिच्युएशन कळली की तुम्हाला मी काय म्हणतो ते परफेक्टली कळेल. हा, आता बघा गंमत. इथे कुठे आहे हे बघा, हे 15 एप्रिल, ओके. हे दिसतंय? 15 एप्रिलला मी हा प्रोग्राम लिहिला. काय प्रोग्राम आहे? माय प्रोग्राम .java. तो क्लायंटकडे गेला आणि क्लायंटनी बग शोधून काढली. ती मला कधी मिळाली बघा, 15 मेला. तिथपर्यंत काय झालं, तिथपासनं खालपर्यंत लोकांनी वेगवेगळे चेंजेस केले. आता मी 15 मेला आहे इथे. कुठे आहे? 15 मेला. तर ही जी प्रोग्रामची फाईल आहे माझी, ती कम्प्लिटली नवीन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप चेंजेस केलेत, वेगवेगळ्या लोकांनी केलेत, मी सुद्धा केलेत. आणि तुम्ही जर रिअल सिच्युएशन बघितलं तर 1 महिन्यानी तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये तुम्ही 1 महिन्यापूर्वी काय लिहिलं होतं हे खरंच आठवत नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही ही फाईल घेतली आणि क्लायंट म्हणला की हे वर्क होत नाहीये आणि तुम्ही ते टेस्ट केलं याच्यावरती आणि तुमच्या लक्षात आलं की हे एररच नाहीये, हे असं इथे वर्कच होत नाहीये. कारण काय असू शकतं? कारण तुम्ही याच्यात बरेच मॉडिफिकेशन केलेत आधी, त्याच्यामुळे तुमचं जे ओरिजिनल व्हर्जन होतं 15 एप्रिलचं ते व्हर्जन बदललंय. आता प्रॉब्लेम आहे, मला 15 एप्रिलचं व्हर्जन हवंय, मग ते मी कुठून आणायचं? आता तुमच्या जर लक्षात आलं तर ग्रेट गोष्ट अशी आहे, हे इथे व्हर्जन मॅनेजमेंटचं टूल आहे. सो हे व्हर्जन मॅनेजमेंटचं टूल जे आहे तिथे बघा, हे सगळं दाखवलं मी तुम्हाला. माय प्रोग्रामचं व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3, व्हर्जन 4 हे सगळे व्हर्जन इथे स्टोर्ड आहेत. सो हे जे व्हर्जन्स आहेत, हे व्हर्जन्स मधनं मी ऍक्च्युली माझी पहिली जी फाईल होती 15 एप्रिलची ती काढून घेऊ शकतो आणि नंतर मला पाहिजे ते चेंजेस करू शकतो. सो जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे काय आहे व्हर्जन कंट्रोल किंवा व्हर्जन मॅनेजमेंट सिस्टीम, ही फार मोठी देणगी आहे. कारण जर का हे असं करता नाही आलं मला तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. याचं कारण मलाच आठवणार नाही काय. म्हणून मग मला काय करायला पाहिजे? सो ज्या वेळेला माझा कलीग जो सिनियर आहे तो मला सांगतो की तू एक काम कर,
व्हर्जन कंट्रोलचा क्लायंट तुझ्याकडे इन्स्टॉल करून घे असं तो सांगतो. म्हणजे मग काय करतो आपण, जी रिपॉझिटरी आहे त्याचा एक क्लायंट असतो, ती मी ऍक्सेस कसं करणार माझ्या मशीनवरून, कारण रिपॉझिटरी सर्व्हरवर असते. म्हणून मी काय करतो, माझ्याकडे क्लायंट इन्स्टॉल करतो, तो सीव्हीएसचा असेल, तो TFS म्हणजे टीम फाउंडेशन सर्व्हरचा असेल, किंवा सगळ्यात पॉप्युलर जे तुम्हाला माहिती आहे, जे बाहेरही वापरलं त्याला गिट म्हणतात किंवा जिट म्हणतात. ओके, इथे कमेंटमध्ये लिहिलंय. आणि जिट हब नावाची मोठी रिपॉझिटरी आहे जी पब्लिकली अवेलेबल आहे, जिथे तुम्ही असं करू शकता स्वतःच्या प्रोजेक्ट. तर गिट हब हे जे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे. सो त्या गिट हब ही जी रिपॉझिटरी आहे त्याच्यामध्ये, किंवा ह्याच्या टाईपची कुठली, गिट हे टूल आहे, तर तुम्हाला ते एक टूल वापरता आलं पाहिजे. त्याच्याने काय करता येईल, तुम्ही त्याच्यामध्ये प्रोसेस असते, त्या प्रोसेसला म्हणतात, मी लिहितो इथे नाव, चेक इन, आणि दुसरी प्रोसेस आहे तिला म्हणतात चेक आउट. तर तुम्ही त्याच्याविषयी वाचा थोडंसं, त्याला म्हणतात चेक इन आणि चेकआउट. म्हणजे मी काय करणार, मी 15 एप्रिलला ज्या वेळेला पहिल्यांदा प्रोग्राम लिहिला तो मी त्या व्हर्जन कंट्रोलमध्ये टाकला, जेव्हा मी टाकतो आतमध्ये त्याला म्हणतात चेक इन, आणि ज्या वेळेला मी तो बाहेर काढतो मॉडिफाय करण्यासाठी त्याला म्हणतात चेकआउट. सो मी काय करतो, तो प्रोग्राम तिथपासून आतापर्यंत माझ्याकडे मल्टिपल व्हर्जन जे आहेत त्याचे, तर त्या व्हर्जन कंट्रोल टूल मध्ये ते सगळेच्या सगळे मेंटेन केलेले असतात. याचे बरेच फायदे आहेत. फायदे काय, समजा माझ्याकडे डेस्कटॉप आहे आणि तो समजा क्रॅश झाला एक दिवस, तर काय होईल, सगळा क्लायंटचा कोड जाईल. पण तो क्लायंटचा कोड गेला तर अख्खा मला परत लिहायला लागेल, जो कदाचित शक्य पण नसेल मला महिन्याभराने. सो हे तुम्हाला माहिती आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती अशी मोठी आहे, लांब लचक, बराच वेळ लागतो त्याला. आणि तुम्ही असं त्याच्यामध्ये करत राहायला लागतं की अरे बग्स येत राहतात, जसं तसं तुम्हाला ते सारखं मॉडिफाय करत राहायला लागतं. सो जसं मी ते मॉडिफाय करत राहतो तसं कुणीतरी एक सिस्टीम आहे ज्याला व्हर्जन कंट्रोल म्हणतात, ज्याला सोर्स कंट्रोल म्हणतात, ती सिस्टीम प्रत्येक व्हर्जन तुमचं, प्रत्येक चेंज हा स्टोअर करून ठेवते तुमच्यासाठी खास. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कुठलाही व्हर्जन, म्हणजे आता समजा मी एक 10वं व्हर्जन आहे आणि 9वं व्हर्जन आहे, या दोन व्हर्जन मध्ये काय चेंज आहे बाबा, मला त्या दोन व्हर्जन मधलं डिफरन्स काढायचा आहे, कम्पेअर करायचा आहे, अशी सुद्धा फॅसिलिटी त्या टूलमध्ये असते. तर जर का तुम्हाला हे नीट माहिती असेल तर तुमचा जॉब अतिशय सोपा जाईल, आणि तुम्हाला हा डिसिप्लिन माहिती आहे. म्हणजे जर का मी कोडिंग केलं, हा डिसिप्लिन आहे. प्रोग्रामिंग मधली शिस्त कुठली, प्रोग्रामिंग मध्ये काही शिस्त आहे की मी कोडिंग कसं करायचं, मी कोडिंग स्टँडर्ड फॉलो करायचे, ठीक आहे, मी कोड असा व्यवस्थित लिहायचा, मी कमेंटिंग नीट लिहायचं. याच्या बरोबरीने एक शिस्त जी आहे ती अतिशय महत्वाची आहे, ती शिस्त म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रोग्रामिंग करता, प्रोग्रामिंग करून झालं माझं, ही लोकल मशीनवरती कॉपी आपल्या ठेवायची नाही. लोकल मशीन मधली कॉपी व्हर्जन कंट्रोल सिस्टीम मध्ये टाकून द्यायची. म्हणजे त्याचे दोन फायदे, एक तुमचं मशीन क्रॅश झालं तरी तुम्हाला ती अवेलेबल असते, दुसरं वेगवेगळे व्हर्जन्स मेंटेन करता येतात. ह्याच्यावरती ऑप्शन आहे का दुसरा, समजा मला नाही व्हर्जन कंट्रोल करायचं, नाही आवडत, मला येत नाही, तर तुम्ही त्याचा अल्टरनेटिव्ह ऑप्शन जो आहे तो तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही कोड करताय, फक्त तुमच्या फाईल जरी तुम्हाला मॅनेज करायच्या असल्या तरी तुम्ही एका महिन्यामध्ये समजा रोज एक म्हणजे 30 चेंजेस केले तर तुमच्याकडे माय प्रोग्रामिंग डॉट जावाचे 30 व्हर्जन होतील, 30 फाईल्स. तुम्ही विचार करा, त्या 30 फाईल मधली नक्की कुठली फाईल मला हवी आहे आणि कशात चेंजेस करायचे आहेत आणि कशाच्या रिलेशन कशाशी आहे हे मला कळणं भयंकर अशक्य आहे. म्हणजे अक्षरशः रडकुंडीला येईल जर का मी हे मला सपोर्ट नसेल तर. आणि तुम्हाला हे मोठे प्रोजेक्ट मॅनेज करायचे असतील तेव्हा 4-4 टीम असतात, वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड असतात. म्हणजे आपण आता करोना बघतोय, लॉकडाऊन बघतोय, लोक घरून काम करतायत, 50 लोक घरून काम करतायत, ती सिस्टीम एका ठिकाणी आहे. तुम्ही विचार करा, ती सगळी सिस्टीम एकत्र करून कोणाला तरी टेस्टिंग करायचं त्याचं, हे किती हॉरिबल होईल जर का माझ्याकडे व्हर्जन कंट्रोल नसेल तर. सो जर का तुम्हाला हे लक्षात आलं असेल की व्हर्जन कंट्रोल काय असतं, तर प्लीज त्याचा अभ्यास करा. जिट नावाचं जे टूल आहे त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या ट्युटोरियल आहेत, वाचून घ्या. चेक इन चेकआउट काय असतं, गेट लेटेस्ट म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये व्हर्जन कशा मॅनेज केल्या जातात, हे जर तुम्हाला आत्तापासूनच समजलं, म्हणजे तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुम्हाला ते माहिती असेल, पण समजा तुम्ही इग्नोर केलं असेल, फार समजून घेतलं नसेल, तर ते नीट समजून घ्या. याचं कारण ते जर तुम्हाला येत नसेल तर ते लिहिता वाचता येण्यासारखं प्रोग्रामिंग मध्ये आहे, ते तुम्हाला ते आलंच पाहिजे. ते जर येत नसेल, त्याच्यात चुकलात तुम्ही, तर तुमचा इव्हन जॉब स्टेकला असू शकतो काही केसमध्ये. आणि हे मी खूप सिरियसली सांगतोय तुम्हाला, हे माझ्या एक्सपिरियन्स मधून सांगतोय. तर सोर्स कंट्रोल हे आपल्याकडे कुठल्याही करिक्युलम मध्ये
खूप स्ट्रेस देऊन शिकवलं जात नाही, आपण प्रोग्रामिंगकडे जास्त लक्ष देतो. पण ही एक छोटी गोष्ट आहे, डिसिप्लिनची गोष्ट आहे, पण ती तुम्ही 100% पाळाल, ती 100% कराल तर तुमचा इंटरव्ह्यू तर सोडूनच द्या, तुमचं करिअर सुद्धा खूप चांगलं होईल. सो हा माझा दुसरा पॉइंट होता. हे तुमच्या लक्षात आलं का? मी काय सांगितलं ते कळलं? मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या लक्षात आलंय का की मी जे आता तुम्हाला कमेंट्समध्ये सांगितलं की सोर्स कंट्रोल किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हर्जन मॅनेजमेंट, आणि त्याची अशी बरीच सारी टूल्स आहेत. आणि तुम्ही मला म्हणाल ओके ठीक आहे, हो आम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी करायची आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण कुठली बोललो मागच्या वेळेला? सांगा मला, तुम्हाला आठवतंय मागच्या सेशन मध्ये जे होते आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठली बोललो मागच्या वेळेस? ज्याच्यामध्ये 3 भाग होते, डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि ऑपरेशन्स, असं आपण म्हणलं होतं. आपण काय म्हणलं होतं त्या टेक्नॉलॉजीला? डेव्हऑप्स. परफेक्ट. तर खूप महत्वाची गोष्ट, डेव्हऑप्स असं जेव्हा आपण म्हणतोय, त्या डेव्हऑप्स मधली जर का तुम्ही टूल सर्च केलं इंटरनेटवरती, जस्ट जा आणि टूलवर सर्च करून बघा, त्याच्यामध्ये महत्वाचं एक टूल जे तुम्हाला शिकवलं जातं ते म्हणजे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट आणि व्हर्जन कंट्रोल. जी काही 10-15 टूल आहेत, ज्यातली एक 7-8 तुम्हाला माहिती पाहिजेत जर का तुम्हाला डेव्हऑप्स इंजिनियर व्हायचं असेल पुढे जाऊन, जे अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि प्रॉस्पेक्टिव्ह करिअर आहे, ज्याच्यात खूप सारे अपॉर्च्युनिटी असू शकतात सगळ्यांसाठी. पण तुम्हाला डेव्हलपर म्हणून पण डेव्हऑप्स माहिती पाहिजे, तर तुम्हाला सोर्स कंट्रोल आणि व्हर्जन मॅनेजमेंट हे परफेक्टली माहिती पाहिजे. सुयोग बरोबर आहे, फक्त कमेंट थोडीशी उशिरा पोहोचली माझ्यापर्यंत, तू परफेक्ट म्हणतोस डेव्हऑप्स. तर डेव्हऑप्स म्हणजे काय, त्यातलं हे एक टूल आहे जे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट तुम्हाला कळलंच पाहिजे. आणि नुसतं कळून उपयोग नाही, ते इन्स्टॉल करून बघा, त्याची प्रॅक्टिस करून बघा. हे शिकायला तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास 2 तास लागतील. जर अडलं काही तर तुमच्या मित्रांना किंवा सिनियर असतील त्यांना विचारा, पण तुम्हाला व्हर्जन कंट्रोल हे आलंच पाहिजे. प्रत्येक डेव्हलपर, प्रोग्रॅमरला जसं प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे तसंच व्हर्जन कंट्रोल माहिती पाहिजे. सो हे दुसरं स्किल होतं की जे फक्त प्रोग्रॅमिंगशी रिलेटेड नाहीये. मी तुम्हाला प्रोग्रॅमिंगशी रिलेटेड पहिलं स्किल सांगितलं, डेटा स्ट्रक्चर्स आपल्याला चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे, आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. दुसरं स्किल मी तुम्हाला सांगितलं आजच्या सेशनमध्ये जे होतं ते म्हणजे व्हर्जन मॅनेजमेंट किंवा व्हर्जन कंट्रोल तुम्हाला परफेक्टली जमलं पाहिजे. इव्हन जर का तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स जे मित्र आहेत जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना विचारून बघा की तुमच्याकडे कुठलं टूल वापरतात, मग व्हर्जन कंट्रोल किती महत्वाचं आहे, तर ते तुम्हाला सांगतील की व्हर्जन कंट्रोलमध्ये कित्येक वेळेला संकटातून वाचलेले आहेत, की व्हर्जन कंट्रोल अस्तित्वात नसतं असं इमॅजिन सुद्धा करता येत नाही आपल्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का ओके साहिलचा प्रश्न आहे की मला प्रोग्रॅमिंगची फिअर आहे, त्याच्याबद्दल मी नंतर शेवटी सांगतो, जेव्हा प्रश्न शेवटचे घेईन तेव्हा, शेवटचा माझं पार्ट संपल्यावर, किंवा नंतर मी कमेंटमध्ये पण उत्तर देईन काय करायचं त्याच्यासाठी. सो हे जे 2 भाग आहेत ते 2 भाग अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्याच्या बरोबरीने आता तिसरा भाग, आणि तुम्ही एक्सपिरियन्स लोकांना हे विचारलं किंवा इव्हन इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारला सांगतात ना की ओके तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का, तर बऱ्याच वेळा आपण काय प्रश्न विचारतो आपल्याला कळतच नाही काय प्रश्न विचारायचा. आता गंमत बघा, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कशासाठी प्रश्न विचारलेला असतो? तुम्हाला असं वाटतं मला टेक्निकल उत्तर द्यायचंय म्हणून. हे मी तुम्हाला आय थिंक आधीच्या कुठल्या तरी सेशनमध्ये सांगितलंय की इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला प्रत्येक प्रश्न आपण कसा घ्यायचा आहे, मार्केटिंगची संधी म्हणून, की मला हे भारी येतं मला सांगायचंय तुम्हाला. तर तुम्ही असं विचारू शकता ना प्रश्न, हो सर मी ते सोर्स कंट्रोल वगैरे काहीतरी वाचलंय, व्हर्जन कंट्रोल असं काहीतरी खूप भारी असतं आणि त्याच्याशिवाय डेव्हलपरचं काही होत नाही असं मला, म्हणजे लाईफ इज मिझरेबल विदाउट दॅट. तर सर तुम्ही तुमच्याकडे कुठलं व्हर्जन कंट्रोल वापरता, असा प्रश्न तुम्ही इंटरव्ह्यूअरला जर विचारला, हा अतिशय बेसिक प्रश्न आहे, टेक्निकल प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. इंटरव्ह्यूअर म्हणेल अरे मला आतापर्यंतच्या कुठल्याच इंटरव्ह्यूने हा प्रश्न विचारला नव्हता, म्हणजे ह्या माणसाला खरंच प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मग तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट आहे का हा प्रश्न विचारण्याचीच गरज नाही पडणार, तुम्ही ऑलरेडी सांगितलं. कसं इम्प्रेस करणार मी, अरे मला व्हर्जन कंट्रोल माहिती आहे ऑलरेडी, काय करतात माहितीये, मी वापरून बघितलंय पण थोडेसे मला इश्यू आले, असं तुम्ही सांगितलं तर तुम्ही हेही सांगताय की अरे मला माहितीये काय हे करायचं ते, म्हणजे मला कुठली स्किल लागतात, मी डेव्हलपरचं आयुष्य कसं असतं त्याचाही अभ्यास केलाय, त्यामुळे मला माहितीये, परफेक्टली माहितीये काय करायचं. सो दुसरं व्हर्जन मॅनेजमेंट. आणि तिसरं स्किल, आता तिसरं स्किल काय आहे, तर यू विल बी लिटल सरप्राइज्ड. ते तिसरं स्किल मी तुम्हाला सांगितलं तर तिसरं स्किल असं आहे, तुम्हाला सगळ्यांना डेव्हलपर असो टेस्टर असो, टेस्टरला ते येईलच,
इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर असो किंवा इव्हन अजून काही असो, बिझनेस अनालिस्ट असो किंवा मशीन लर्निंगचा एक्सपर्ट असो, सगळ्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंगचे बेसिक माहितीच पाहिजेत. याचं कारण असं आहे की तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ना, ते सॉफ्टवेअर तुम्ही असंच्या असं युजरला देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही एरर ठेवू शकता का? नाही ठेवू शकत. आणि तुम्ही जर लिहिताय तर आणि तुम्हाला त्याच्यात काय चुका असू शकतात हे जर तुम्हाला माहिती नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगा, तुम्ही एक साधी ईमेल पाठवता कोणाला तरी किंवा एक पॅरेग्राफ लिहिता. आपण काय करतो? आपण पॅरेग्राफ लिहितो किंवा अगदी सोपं घरगुती एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, भाजी करतो आपण. म्हणजे अर्थात ज्या गर्ल्स आहेत ज्या भाजी करतात किंवा जे आपल्याकडे स्टुडंट आहेत जे इंटरेस्टेड शेफ असतील किंवा आता लॉकडाऊन मध्ये बरेच लोक एक्सपेरिमेंट करतात, सगळेच मास्टर शेफ झाले ना असं म्हणलं जातंय. तर तुम्ही जेव्हा भाजी करता तेव्हा ती भाजी डायरेक्ट वाढता का करून झाल्यावर? टेस्ट करता की नाही त्याला, किंवा मीठ कमी झालंय, साखर कमी आहे, काय तिखट कमी आहे, जास्त आहे, हे आपण चेक करतो. तर आपण कुठलीही गोष्ट जेव्हा तयार करतो त्याचं टेस्टिंग करतोच. तर असं आपण म्हणू शकतो काही नाही, तयार करणार मी, टेस्टर दुसऱ्याला करायला देऊ, असं नाही होऊ शकत. कारण सॉफ्टवेअरचा टेस्टिंग करणं हा इनहेरंट भाग आहे. पण मी डेव्हलपर आहे ना, हो मला टेस्टिंग माहिती असून काही उपयोग नाही, असं नाहीये. याचं कारण तुम्हाला टेस्टिंगच्या बेसिक गोष्टी माहिती असतील ना, तर तुम्हाला डेव्हलपमेंट मधलं खूप काही काही चांगलं करता येईल. किंवा इव्हन तुम्हाला टेस्टर जी भाषा बोलतात ती तुम्हाला कळेल. आणि नुसतं एवढंच नाही. सो प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये, एक कमेंट आहे सुशील द्विवेदी म्हणून. सो सुशील, व्हॉट इज सेइंग इज, कॅन आय एक्सप्लेन दिस इन इंग्लिश? सो हे मी इंग्लिशमध्ये सांगू शकतो बेसिकली, पण मी ते तुला उत्तर म्हणून नंतर पाठवीन. मला फक्त तुझा प्रश्न पाठव. जस्ट सेंड मी द क्वेश्चन, व्हॉट द क्वेश्चन यू हॅव नॉट अंडरस्टूड, बिकॉज दिस सेशन आय हॅव क्रिएटेड स्पेसिफिकली इन मराठी, ज्याच्यामध्ये मी इंग्रजी फक्त शब्द वापरतोय कारण ते कळायला, बिकॉज अदर पीपल इट विल बी इझी फॉर देम टू अंडरस्टँड. म्हणून सो सॉरी, मी तुला फक्त सॉरी, आय कॅनॉट आन्सर यू इन इंग्लिश राईट नाव, कारण बाकीच्यांसाठी ते डेट्रिमेंटल असेल. सो हे मी कंटिन्यू करतो मराठीत परत. मी सुशील तुला उत्तर पाठवीन कमेंटमध्येच. फक्त मला तू प्रश्न पाठव, तुला what you did not understand. So please write me in the comment what question or what section you want me to elaborate in English. That is possible. Okay. So coming back. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये काय माहिती पाहिजे तुम्हाला? सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टरला विचारलं ना एखाद्या किंवा सर्च केलं तर तो 100 मेथड सांगेल. काय असतं? ब्लॅक बॉक्स असतं, व्हाईट बॉक्स असतं, ग्रे बॉक्स असतं, आणि ते इंटिग्रेशन असतं, सिस्टीम असतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्यातलं नक्की काय पाहिजे तर तुम्ही लक्षात घ्या. सोपी गोष्ट मी परत तुम्हाला समजून सांगतो. आपण बघताना काय बघायचं? आपण जर होलिस्टिक सिस्टीम बघितली कुठली तर आपल्याला पटकन कळतं. तर कसं बघा, एक सॉफ्टवेअर आहे माझं, हे मी इथे लिहितोय. त्या सॉफ्टवेअर मध्ये काय आहे? त्या सॉफ्टवेअर मला कसं कळलं कुठलं सॉफ्टवेअर लिहायचं? तर सॉफ्टवेअर मध्ये रिक्वायरमेंट्स असतात, बरोबर? सो तुमच्यापैकी सगळे लोक जे आहेत ज्यांना माहिती आहे की रिक्वायरमेंट, जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकलेत, रिक्वायरमेंटचे महत्वाचे 2 टाईप आहेत. माहिती आहेत तुम्हाला? रिक्वायरमेंटचे महत्वाचे 2 टाईप आहेत. कुठले ते मला सांगू शकाल? कमेंटमध्ये मला देऊन पाठवा ज्यांना माहिती आहेत, म्हणजे मला अजून चांगलं एक्सप्लेन करता येईल. माहिती नसतील तर मी ते सांगतो. पण रिक्वायरमेंटचे कुठले प्रकार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे ती मी आता तुम्हाला माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगतो. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्या वेळेला मी आधीच्या माझ्या एंगेजमेंटमध्ये मी J2E आर्किटेक्ट होतो आणि क्लायंट कडून एक प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम काय होता? तर तुम्ही सगळे मला रिक्वायरमेंटच्या कुठले टाइप्स आहेत, रिक्वायरमेंटचे 2 मोठे टाइप आहेत, त्याचं तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर सांगताय. मी तिथपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली सिच्युएशन सांगतो काय झाली होती आणि मग त्याच्याकडे येऊ. तर क्लायंटचा प्रॉब्लेम असा होता की क्लायंट म्हणला आम्ही अख्खी वेबसाईट डेव्हलप केली, खूप छान आहे, अख्खं वेब ऍप्लिकेशन आहे मोठं, आणि ते आम्ही प्रोडक्शनला डिप्लॉय केलं, म्हणजे ऍक्च्युअली क्लायंटला वापरायला दिलं आणि क्लायंटनी वापरायला सुरुवात केली. पहिला क्लायंटनी वापरलं, छान झालं. दुसरा क्लायंट वापरलं, छान झालं. असं करून माझ्याकडे 100-150 क्लायंट पर्यंत पोहोचलं ते. आणि 100-150 क्लायंट झाल्यानंतर माझं ऍप्लिकेशन क्रॅश झालं. माय ऍप्लिकेशन crashed. My application was not able to support
more than 100. ओके, more than 100 people. एकदम त्यांना असं ते वेटिंग स्क्रीन यायला लागला, एरर यायला लागल्या, एक्सेप्शन यायला लागले, असं काहीतरी होतंय. आणि आता मला सांगा काय करायचं. आता गंमत बघा, मी काय आहे, J2E आर्किटेक्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार केला, मी पहिल्यांदा डेव्हलपर होतो आणि मग मला डिझाईन कळलं म्हणून मी आर्किटेक्ट झालो. ठीक आहे, आता मी आर्किटेक्ट आहे, माझ्या समोर प्रॉब्लेम काय आहे, क्लायंट असं सांगतोय की हे बघा माझं हे जे काय आहे ना हे चालत नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न सांगू का तुम्हाला, सुरुवात कुठनं करायची? सुरुवात कुठनं करायची? कारण ते जे अख्खं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन एक 10 डेव्हलपरनी 1.5 वर्ष डेव्हलप केलंय, म्हणजे किती मोठं असेल बघा. आणि ते असं बंद पडतंय, मी करू काय आता, अप्रोच काय असायला पाहिजे माझा, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात येत आहे तुमच्या? सो त्यावेळेला मला खूप जावा प्रोग्रामिंग चांगलं येतं, उपयोग नाही होत, तर जावा प्रोग्रामिंग आहे का नाही हेच माहिती नाहीये. करणार कशी सुरुवात सांगा मला. मला उत्तर आली आहेत इथे, वरदनी उत्तर पाठवलंय, सुयोगनी उत्तर पाठवलंय, मी त्याच्या उत्तरावरती येतो. पण मला सांगा तुम्ही कसा अप्रोच घ्याल, काय कराल सांगा. अवघड आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही जर का हा प्रॉब्लेम सोडवलात तर क्लायंट तुमचा. एक्सलंट. जयेशनी म्हणलाय कपॅसिटी मॅनेजमेंट आणि रिक्वायरमेंट. ओके, छान. त्याच्या डायरेक्शनली बरोबर उत्तर आहे, पण म्हणजे काय थोडस मला इलॅबोरेट करायला लागेल. एक मुद्दा लक्षात घ्या, काय होतंय, ऍप्लिकेशन चालत नाहीये. मला काय करायला लागेल पहिल्यांदा ते बघण्यासाठी, मला तसंच टेस्टिंग करायला लागेल. लक्षात येत आहे, मला कोडिंग बघून उपयोग नाहीये, मला ते ऍप्लिकेशनचं बिहेवियर बघायचं आहे. म्हणजे ऍप्लिकेशन कसं चालतंय हे करण्यासाठी मला पहिल्यांदा काय करायला, मला टेस्टिंगच करू, म्हणजे क्लायंट जे करतोय तेच मला टेस्टिंग एन्व्हायरमेंट मध्ये करून बघायला लागेल. की ओके तुम्ही 100 लोक केले का, ओके मग कुठला ब्राउझर वापरला, मग कुठल्या मशीनवरती लोड केलं होतं, कुठले कुठले क्लायंट होते, एका वेळेला किती जणांनी मशीन वापरलं, एका जणांनी किती लोकांनी ऍप्लिकेशनसाठी त्या ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, तेव्हा बँडविड्थ काय होती, हे सगळं मला एन्व्हायरमेंट तयार करायला लागेल. आणि मला असं करायला लागेल की ते टेस्टिंग करायला लागेल पहिल्यांदा. आणि जर का मला टेस्टिंग म्हणजे काय माहितीच नसेल आणि ते कसं करतात माहिती नसेल, तर मला क्लायंटला उत्तरच देता येणार नाही, म्हणजे माझा क्लायंट संपला, मला क्लायंट मिळणारच नाही, म्हणजे डेव्हलपमेंटचा चान्स पण गेला. तुमच्या लक्षात येत आहे? सो डेव्हलपमेंट सुरू पहिल्यांदा होत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप महत्वाचं आहे. आणि आता ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मी करायचं असेल तर मी सुरुवात कुठून, काय प्रश्न विचारायचा पहिल्यांदा. सो ज्या वेळेला मला परफॉर्मन्स प्रॉब्लेम आहे असं लक्षात येतं, तेव्हा मी काय प्रश्न विचारायचा, तर पहिला प्रश्न असा विचारायचा की परफॉर्मन्स हे कुणाचं डिपार्टमेंट आहे, असा पहिला प्रश्न. तर लोक म्हणतील ते इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरचं डिपार्टमेंट आहे, ते इन्स्टॉल करतात, इथे कोणती दिलेलं कपॅसिटी मॅनेजमेंट नाही. नाही, ती रॅम आहे ना ते सर्व्हरची कमी पडली असेल, सर्व्हरचे सीपीयू कमी पडले असतील, ते क्लाउड बरोबर त्यांनी ना इन्स्टॉल केलं नसेल. सो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर पिक्चर मध्ये आला. लक्षात घ्या, मी प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतोय. सो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर आला, तो बघेल अरे कुठलं कॉन्फिगरेशन आहे, मला काय इन्स्टॉल करायला पाहिजे, काय काय केलं होतं, मग त्याला सांगायला लागेल बाबा रे हे असं इन्स्टॉल केलं होतं, छान आहे, ओके. त्याच्या पुढे काय, मग आता आपण टेस्टिंग करून बघू. पण टेस्टिंग कशाचं करायचं, परफॉर्मन्स टेस्टिंग करायचं मला, म्हणजे काय करायचं. सो हे जर मला समजून घ्यायचं असेल, नाउ आय गो बॅक टू द क्वेश्चन. मला असं म्हणायचं आहे की रिक्वायरमेंटचे टाईप कुठले असतात. तर माझ्याकडे 3 उत्तरं आली आहेत. एक उत्तर आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर, बरोबर आहे, अशा रिक्वायरमेंट्स असतात 100% बरोबर. टेक्निकल रिक्वायरमेंट्स असतात, हेही बरोबर. पण परफेक्ट उत्तर जे दिलंय ते वरदनी दिलंय. वरद म्हणतो 2 टाईपच्या रिक्वायरमेंट असतात, एक असतात त्या फंक्शनल आणि दुसऱ्या असतात त्या नॉन फंक्शनल. हे अतिशय महत्वाचं डिस्टिंक्शन आहे आणि हे तुम्हाला कळलंच पाहिजे, डेव्हलपर म्हणून सुद्धा, टेस्टर म्हणून सुद्धा, आणि इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर म्हणून सुद्धा, आणि मॅनेजर म्हणून सुद्धा. सो हे जे मी म्हणतोय ते फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. नॉन फंक्शनल म्हणजे काय हो, फंक्शनल म्हणजे काय कळायला सोपं आहे. फंक्शन कसं चालतं, म्हणजे बँकिंगचं सॉफ्टवेअर असेल तर बँकेचं सॉफ्टवेअर कसं चालतं हे लिहिलेलं असतं, की असं लोन देतात, असं अशा पद्धतीने कॅश मॅनेजमेंट होतं, अशा पद्धतीने तुमचा सेव्हिंग्ज अकाउंट चालतो, त्याची फंक्शनॅलिटी चालेल बरोबर. दिस इज कॉल्ड फंक्शनल रिक्वायरमेंट. मग नॉन फंक्शनल म्हणजे काय, फंक्शनल कशा चालत नाहीत. ऍक्च्युली नाव थोडं मिसलिडिंग आहे, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. पण नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे ती जी सिस्टीम आहे, तुम्ही सॉफ्टवेअर बनवलं, ते सॉफ्टवेअर काय होतं ते तुम्ही इन्स्टॉल करता सिस्टीम मध्ये.
सो ही खाली सिस्टीम आहे माझी, कम्प्युटर आहे, त्याच्यावरती मी सॉफ्टवेअर, हा सर्व्हर आहे त्याच्यावर मी सॉफ्टवेअर टाकतो. तर फंक्शनॅलिटी डील्स विथ दिस सॉफ्टवेअर पीस, वरचा फंक्शनॅलिटी त्याचं, म्हणजे बँकिंग बरोबर चालतं का नाही हा आन्सर फंक्शनॅलिटी मध्ये येतो. सो आय डू फंक्शनॅलिटी टेस्टिंग, ते इथे येतं. आणि आता एक खालती, म्हणजे ज्या वेळेला ते मी ऍप्लिकेशन त्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती इन्स्टॉल करतो किंवा त्या सर्व्हरवरती इन्स्टॉल करतो आणि हे अख्खं सिस्टीम म्हणून चालतं, तेव्हा त्याचा परफॉर्मन्स हा अवलंबून आहे कसं चालायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा सर्व्हर जर छोटा असेल तर माझं ऍप्लिकेशन फास्ट चालणार नाही, त्यामुळे त्याच्यात ऍप्लिकेशनचा दोष नाहीये, सर्व्हरचा दोष आहे. तर हे मला सेपरेट करायला लागेल. सो ज्या वेळेला मला हे करायला लागतं तर असे दोन तुकडे झाले. सो मग टेस्टिंग मध्ये मला काय माहिती पाहिजे, सो माझ्याकडे फंक्शनल टेस्टिंग असायला पाहिजे आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग असायला पाहिजे, दोन्ही असायला पाहिजेत. सो जे वरचं फंक्शनल टेस्टिंग आहे त्याच्यात काय चेक केलं जातं, तर डेव्हलपर जे करतो हे लक्षात घ्या कायम तुम्हाला, युनिट टेस्टिंग करतो. म्हणजे मी क्लास दिला जावाचा, तर तो चालतो की नाही रे बरोबर हे तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं आणि मगच सिस्टीम मध्ये घालायचं, त्याला म्हणतात युनिट टेस्टिंग. ते युनिट टेस्ट केलं मी. पुढची स्टेप आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे कसं, आता इंटिग्रेशन म्हणजे काय, सोपं समजायला सांगतो. तुम्ही एक बाटली बनवली आणि एक बुच आहे बाटलीचं, तर बाटली मी वेगळी बनवतो आणि बाटलीचं जे कव्हर असतं, कॅप असते, ती वेगळी बनवतो. सो मी युनिट टेस्टिंग जेव्हा करतो तेव्हा बाटली वेगळी टेस्ट करणार मी आणि त्याचं जे कॅप आहे किंवा बुथचं आहे ते वेगळं टेस्ट करणार. पण इंटिग्रेशन म्हणजे काय, मी ते का बनवलंय, कारण त्या बाटलीला जर मी बुथ जेव्हा बसवेन त्यावेळेला ते फिट बसलं पाहिजे. सो हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट हा एकमेकांशी कसा बोलतात, हाऊ दे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू इच अदर, हे मला टेस्ट करता आलं पाहिजे. म्हणजे काय होईल, मी बाटली इंडिपेंडेंटली टेस्ट केली आणि त्याचं जे बुच आहे, कॅप आहे, ती इंडिपेंडेंटली टेस्ट केली आणि मग ती जेव्हा बाटलीवरती मी बसवलं बुच, त्यावेळेला जर का आतमध्ये पाणी घातलं आणि पाणी सांडत असेल तर मला चेक करायला लागेल की माझ्या दोन कॉम्पोनंट मध्ये प्रॉब्लेम आहे का थ्रेडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. सो आता हे मला डेव्हलपर म्हणून माहिती पाहिजे. सो माझे दोन कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे एक स्क्रीन दिलाय मी, एक डेटाबेस क्वेरी आहे, स्क्रीन मधनं डेटाबेस पर्यंत जात आहे आणि रिझल्ट येतोय. तर ह्याच्यात जर जेव्हा चूक होते तेव्हा कशात होते, चूक माझी फॉर्म मध्ये असेल, मधल्या कोडमध्ये असेल किंवा डेटाबेस मध्ये असेल किंवा डेटामध्ये असेल. तर हे जे सगळं एकत्र जेव्हा टेस्ट केलं जातं, म्हणजे मी क्लिक करतो सबमिट, सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाते आणि रिझल्ट माझ्यापर्यंत येतो, हे सगळं अख्खा फ्लो, एक अख्खी यूज केस जेव्हा मी जेव्हा टेस्ट करतो त्याला म्हणतात इंटिग्रेशन टेस्टिंग. हे कशाबद्दल झालं, फंक्शनॅलिटी बद्दल झालं, वरचा भाग. आता खालच्या भागाचं काय, तर खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात सिस्टीम टेस्टिंग. ओके, सो तीन भाग बघितले आपण, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग आणि तिसरा जो आहे तो सिस्टीम टेस्टिंग. सिस्टीम टेस्टिंग म्हणजे काय, हे जे सॉफ्टवेअर आहे माझं ते ज्या गोष्टीवरती धावणार आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्ही कार जेव्हा खरेदी करता तर कारचं टेस्टिंग कसं व्हायला पाहिजे हो, कारमध्ये बसला तुम्ही, ऍक्सिलेटर जोरात दाबला, रेस होते गाडी एकदम बेस्ट, सगळे इंडिकेटर हॉर्न सगळं वाजताय, जगास झाली टेस्ट ड्राईव्ह, घरी जा. असं तुम्ही कारची टेस्टिंग करता का, नाही. तुम्ही काय करता, कार रोडवर चालवून बघता. आता गंमत बघा, कार जेव्हा तुम्ही रोडवर चालवता तेव्हा रोड हा कारचा भाग आहे का, नाही. ही सिस्टीम आहे, त्याच्यावरती कार चालणार आहे. सो त्यामुळे तुमची कार त्या सिस्टीम वरती कशी चालेल हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि जर का इथे तुम्हाला कळलं की फॉर एक्झाम्पल माझे शॉक ऍब्सॉर्बर बरोबर नाहीये, काय आहेत, शॉक ऍब्सॉर्बर बरोबर नाहीये, तर काय होईल, जर खड्डे असतील तर मला दणके बसतील. कारमध्ये नुसतं बसल्या दणके बसतील का, नाही, रोडवर चालवल्यावर दणके बसतील. सो जर रोडवर चालवल्यावर मला दणके बसणार असेल, हे मला कळलं म्हणजे माझा परफॉर्मन्स प्रॉब्लेम आहे, तर मी काय करेन, मी मागे जाईल आणि डेव्हलपरला सांगेन, अरे बाबा या कारचं तुझं जे काही शॉक ऍब्सॉर्बर आहे, सिस्टम आहे, ती चेक कर. मग तो डेव्हलपर चेक करेल, अरे ती मला ट्यून करायला लागते का, काही चुकलंय का त्याच्यात. म्हणजे कसं होतंय, मी सिस्टीम मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा डिप्लॉय करेन, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर मला सांगेल, अहो सर इथे प्रॉब्लेम येतोय, तिथून तो टेस्टर बघेल, नाही नाही हा या पार्टचा प्रॉब्लेम मला वाटतोय, आणि मग ते तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये कळेल की अरे हे चुकलंय. सो त्याच्यामुळे डेव्हऑप्सची जी फिलॉसॉफी आहे ती फार सुंदर आहे. ती अशी आहे की हा एरर आली ना, कोण रिस्पॉन्सिबल, तुम्ही सगळे. तुम्ही सगळे म्हणजे कोण, डेव्हलपरने हात झटकू शकत ना, टेस्टर ना, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर, तुम्ही सगळ्यांनी मिळून हे सोडवायचं आहे. आणि जर का तुम्ही सगळ्यांनी मिळून हे एकत्र सोडवलं आणि फास्ट सोडवलं तर माझं सॉफ्टवेअर चांगल्या क्वालिटीचं होणार आहे. सो हे लक्षात आलं तुमच्या. सो मला काय काय माहिती पाहिजे, मला टेस्टिंगचे टाइप्स माहिती पाहिजेत. म्हणजे मला युनिट टेस्टिंग म्हणजे काय माहिती पाहिजे, ते मी डेव्हलपर म्हणूनच करणार आहे.
मला इंटिग्रेशन टेस्टिंग माहिती पाहिजे, जे मी इंटिग्रेशन म्हणून करणारे, म्हणजे माझा फॉर्म कसा टेस्ट होतो आणि मला माहिती पाहिजे तर मी टेस्टिंग करू शकेन. नाहीतर टेस्टर मला म्हणेल ही बग येते आणि मलाच कळणार नाही की प्रोड्यूस कशी करायची. तर टेस्टर हसेल मला, म्हणजे अरे तुला डेव्हलपर असून तुला हे कसं येत नाही. सो हेही मला आलं पाहिजे. किंवा तुम्ही ह्याच्या पुढे जाऊन इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरला विचारू शकला पाहिजे, अरे बाबा काय कपॅसिटी आहे, काही लोकांनी कपॅसिटी मॅनेजमेंट लिहिलं होतं एका दोघांनी. सो काय हार्डवेअर आहे, मग कसं परफॉर्मन्स होतो. जर का तुम्ही असा ऑलराऊंड विचार केला तर तुम्हाला, तुम्ही डेव्हलपर म्हणून तर उत्तम व्हाल, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण तुम्ही लक्षात घ्या, आपण काय आयुष्यभर डेव्हलपर म्हणून तेवढ्याच पगारावरती नोकरी करण्यासाठी डेव्हलपर होत नाहीये. आपल्याला डेव्हलपर का व्हायचंय, आपल्याला ग्रोईंग डेव्हलपर व्हायचंय, इन डिमांड डेव्हलपर व्हायचंय. मला अतिशय क्विकली मला ग्रोथ मिळाली पाहिजे, मला चांगली टेक्नॉलॉजी मिळाली पाहिजे, चांगले प्रोजेक्ट्स मिळाले पाहिजेत, मला चांगली सॅलरी मिळाली पाहिजे. हे सगळं आपल्याला जी ग्रोथ अपेक्षित आहे ती होण्यासाठी माझं प्रमोशन पण झालं पाहिजे प्रत्येक वर्षी. सो जर का माझं प्रमोशन व्हायला हवं असेल तर मला काय करायला पाहिजे, माझा अप्रोच असा असला पाहिजे. म्हणजे डेव्हलपर म्हणून मी फक्त माझा सीमित अप्रोच ठेवला, मी तेवढंच बघितलं. इफ आय रिस्ट्रिक्ट माय सेल्फ टू बी ओनली डेव्हलपर अँड रिस्ट्रिक्टेड टू प्रोग्रामिंग, माझं फ्युचर मला तेवढं ब्राईट नसणार आहे. त्याच्याऐवजी जर का आता मी तुम्हाला 3 स्किल सांगितली, ती जर आत्मसात केली, म्हणजे चांगलं प्रोग्रामिंग केलं, त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चरचा अभ्यास केला, दुसरं व्हर्जन कंट्रोल जे काय आहे ते मी छान शिकलो, आणि तिसरं बेसिक्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग, आणि त्याच्यावरची वाचलं मी. कशाबद्दल वाचायचं, युनिट टेस्टिंग म्हणजे काय, इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय, आणि सिस्टीम टेस्टिंग म्हणजे काय, आणि ते माझ्याशी रिलेटेड कसं आहे, फंक्शनल रिक्वायरमेंट आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट, आणि त्या कशा घ्यायच्या. कारण त्याच्यात घेण्यात चूक झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जर का मी ह्याचा साकल्याने अभ्यास केला, होलिस्टिक अप्रोचने अभ्यास केला, इफ आय ऍक्च्युअली पे अटेन्शन टू ऑल दीज 3 थिंग्स अँड देन आय लुक ॲट माय डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, इफ आय लुक ॲट माय जॉब, तर माझ्यासाठी ग्रोईंग इन डेव्हलपर जॉब विल बी एक्स्ट्रीमली इझी. आणि दुसरी गोष्ट, मी प्रॉब्लेम सोडवण्यामुळे मला आनंद होईल, मला कळेल, मला टेक्निकली अजून कळेल, त्यामुळे माझ्या टीम मध्ये पण माझं महत्व वाढेल की अरे या माणसाला बऱ्यापैकी गोष्टी कळतात. सो माझं तुम्हाला सगळ्यांना सजेशन असं आहे, जरी तुम्ही डेव्हलपर म्हणून फोकस करत असाल, प्रोग्रामर तुम्हाला व्हायचं असेल, तरी सुद्धा तुम्ही या 3 गोष्टी आवर्जून याच्यावर काम करा. सो आजचा सेशन इथेच संपवतो मी. मला सांगा, पुढच्या सेशनमध्ये आपण अशाच अजून 3 गोष्टी आहेत, त्या अजून 3 गोष्टी भारी आहेत, त्या 3 गोष्टी तुम्हाला डेव्हलपर म्हणून आणखीन समृद्ध करणारे आहेत. त्या 3 गोष्टी आपण डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये बोलू, पुढच्या शनिवारी. मला हा सेशन कसा वाटला याच्याविषयी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा कमेंट्समध्ये. मी तुम्हाला स्पेसिफिक एखादी गोष्ट पुढच्या सेशनमध्ये कव्हर करायला हवी असेल, म्हणजे अगदी टेक्नॉलॉजी मधली कुठली गोष्ट, म्हणजे तुम्हाला असं वाटलं हो हे सगळं आहे ते बिग डेटा काहीतरी भारी असतं असं मी ऐकलंय, मग बिग डेटा, आता मी तर जावा प्रोग्रामर आहे, बिग डेटाचा काय संबंध, मी कसं करू, मग मला बिग डेटामध्ये प्रोजेक्ट करता येईल का, असं कुठलंही जर का तुम्हाला, म्हणजे एक्झाम्पल घेऊन सांगतोय, असं जर का तुम्हाला कुठली शंका असेल, तुम्ही इथं कमेंटमध्ये लिहा, किंवा करिअर ॲडवाइसच्या पेजवरती जाऊन जरी लिहिली तरी चालेल. इथे कमेंटमध्ये लिहिली तर मला ते पुढच्या सेशनमध्ये मला कव्हर करता येईल, त्याच्याशी जस्टिफिकेशन देता येईल, त्याला व्यवस्थितपणे वेळ देता येईल. आणि समजा ती काही स्पेसिफिक लोकांचीच क्वेरी असेल तर मी त्यांना वन ऑन वन इथे कमेंट्समध्ये उत्तर देईल. ते कमेंट्स मधलं उत्तर सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे वाचू शकता. सो थँक्यू व्हेरी मच अँड फॉर युअर पेशंट लिसनिंग. धन्यवाद. मी सेशन थोडासा उशिरा सुरू झाला टेक्निकल ग्लिचमुळे, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळापासून आपण प्रयत्न करू की असं होणार नाही, पण आता टेक्नॉलॉजी आहे, मध्ये मध्ये इंटरनेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. सो थँक्यू फॉर युअर पेशन्स. आणि हा सेशन मी इथे समाप्त करतो. तुम्ही मला सेशन कसा वाटला कळवा. दुसरं मला अजून बाकीच्या तुमच्या मित्रांचे आभार मानायचे ॲडिशनली, की हा सेशन ज्या वेळेला नंतर पोस्ट होतो, युट्यूबवरती पोस्ट केला जातो किंवा फेसबुकवरती, तर त्याच्यावरती मला अजून पुढचे 3-4 दिवस ही कमेंट्स लोक लिहितात. हे खूप चांगलं आहे. सुयोग म्हणतो इट वॉज सो हेल्पफुल. सविता म्हणते एक्सलंट. ओके, व्हेरी गुड. आय एम एनकरेज्ड. सो तुम्हाला अशा तुम्ही कमेंट्सनी माझा जर का मोराल असा अजून बूस्ट करत राहिला तर आपण असेच चांगले चांगले सेशन्स घेत राहू. आणि तुम्हाला अजून कुठलेही सेशन मी कव्हर करायला पाहिजे असतील तर ते सांगा, आपण स्पेसिफिक सेशन मध्ये त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कव्हर करू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.